मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे, पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती काय भूमिका घेतली की जो सत्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा काल दिल्लीमध्ये झाला तो महादजी शिंदे प्रतिष्ठानच्या वतीनं जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मिळाला। शिंदे साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, एका महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुसऱ्या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राच्या हस्ते सत्कार होणं हा महाराष्ट्राचा सन्मान आहे। मनाचा मोठेपणा दाखवून पवार साहेबांनी तो पुरस्कार समारंभ स्वीकारला। पवार साहेब तिथे गेले। संजय राऊत इतके मोठे झाले का हो? पवार साहेबांनी जी भूमिका घेतली ती बरोबर आहे का चुकीची आहे ह्याच्यावर भाष्य करण्या एवढे मोठी तरी राजकीय उंची संजय राऊतांची नाही असं माझं मत आहे। आजपर्यंत संजय राऊत काय म्हणायचे की महाविकास आघाडी झाली केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या भूमिकेमुळे झाली। महाविकास आघाडीला नेतृत्व हे पवार साहेबांचं आहे आणि पवार साहेबांच्या भूमिकेमुळे अशा पद्धतीने आपण महाविकास आघाडी करू शकलो। म्हणजे हे आत्तापर्यंत बोलणारे राऊत केवळ आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब गेले की लगेच जर राऊत अशा पद्धतीने बोलणार असतील तर याच्यावर माझं एका ओळीतलं सांगणं आहे, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। साहेब नमस्कार। पवार साहेबांनी शिंदे साहेबांचं कौतुक केलं ते पण त्यांना फारसं रुचलेलं दिसत नाहीये, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिंदे साहेबांच्या या कौतुकामुळे कुठेतरी बिघाडी होती असं वाटतंय का? काय आहे, संजय राऊतांना वाटतं की मी जी भूमिका घेईन ते स्वतः ती सगळ्यांनी घेतली पाहिजे। ते स्वतःला विश्वज्ञानी प्रवक्ते समजतात। हे काय मी आज बोलत नाही, मी अनेक वर्ष सांगतो की संजय राऊतांना असं वाटतं विश्वातलं सगळ्यांच्या बाबतीतलं सगळं परिपूर्ण ज्ञान त्यांना स्वतःला एकट्यालाच आहे आणि त्यामुळं त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका कोणी घेतली की ती त्यांना रुचत नाही। आणि आता बघा, जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं, म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना, मग राऊतांना म्हणावं महाविकास आघाडीतनं बाहेर पडा ना। तुम्हाला जर महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांची भूमिका पटत नाही ना एखाद्या इश्यूच्या बाबतीतली, तर मग महाविकास आघाडीत तुम्ही आता मी मगाशी म्हटलं तसं तुमचं उभाटाचं स्थान किती खाली गेलंय हे बघितलंय कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला। पडा बाहेर, तुम्हाला नसेल भूमिका पटत तर मग बघा महाराष्ट्रात तुमची काय अवस्था होती ते। संजय राऊत महायुतीमध्ये सुद्धा तुमच्या पक्षाकडून अशी काही नाराजी व्यक्त केली जाते का की एवढं धनंजय मुंडे वाल्मिक कराड एवढं प्रकरण गाजत असताना 2-2 महिने त्याच्याबद्दल असंतोष होत असताना कुठली कारवाई केली जात नाही, याबद्दल शिवसेना पक्ष हा नाराज आहे का? युतीमध्ये कारवाई न झाल्यामुळे नाराज आहे का? आमच्यातलं असं कोणी बोललंय का? चर्चा आहे सर, दिल्लीतून बातमी आहे सर। चर्चा आता तुम्हाला दिल्लीतनं येईल, आणखीन कुठून बातमी, त्या येणाऱ्या बातम्यांवर आम्ही बोलू शकत नाही। पण मी आपल्याला एक सांगतो मॅडम आणि आपल्या सगळ्याच माध्यम प्रतिनिधींना की शिवसेना ही नाराज होऊन बसणाऱ्यांपैकी संघटना नाही। आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिवसैनिकांच्या न्याय हक्कांसाठी सतत लढण्याची आणि सतत काम करण्याची भूमिका आम्हाला शिकवलेली आहे, आम्हाला विचार दिलेले आहेत आणि तेच विचार आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे। राहिला प्रश्न, माननीय मंत्रिमंडळातले आमचे सहकारी धनंजय मुंडे साहेबांच्याबद्दल जी टीका सुरू आहे त्या बाबतीत तुम्हाला स्मरत असेल तर बघा, पहिल्या 2-3 दिवसामध्ये जी भूमिका मुख्यमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी घेतली, जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी घेतली, तीच भूमिका उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी घेतली की 3 यंत्रणा धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करतायत। त्या तिन्ही यंत्रणांचे प्राथमिक चौकशी अहवाल समोर येऊ द्यात,
त्याच्यामध्ये जर ते दोषी ठरले तर त्यांच्यावर कारवाई करू. कुठं याच्यामध्ये नाराजीचा प्रश्न आहे? तिन्ही नेत्यांची भूमिका एकच आहे की चौकशी अहवाल प्राप्त व्हायच्या अगोदर कारवाई करणं हे योग्य नाही. चौकशी होऊ द्यात, प्राथमिक अहवाल येऊ द्यात. मी म्हणतो सविस्तर चौकशी अहवाल यायला कदाचित वेळ लागेल, साक्षी, पुरावे, जाब जबाब, इव्हिडन्स, पण प्राथमिक रिपोर्ट जे प्रायमा फेसी फाइंडिंग जे असतात त्या जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे येतील तेव्हा माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर भूमिका घेतील. त्यामुळे याच्यात आमच्या महायुतीमध्ये कुठेही दुमत नाही. पण सरकार नाराज आहे का, बदनाम होत आहे सरकार, असं बोललं जाते की या सगळ्या प्रकरणामुळे सरकारची प्रचंड बदनामी होती. हे बघा मॅडम, सरकारची भूमिका तिघांनी स्पष्ट केली. अगदी धनंजय मुंडे साहेबांचं सुद्धा हे स्टेटमेंट आहे की जे कोणी ह्या प्रकरणात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा. मग आता इतकी स्वच्छ भूमिका घेतल्यानंतर संशय व्यक्त केला म्हणून कारवाई लगेच करा, कारवाई सुद्धा होईल, पण तो प्रायमा फेशी इव्हिडन्स आला पाहिजे, प्रायमा फेशी फाइंडिंग झाल्या पाहिजेत, सकृत दर्शनी प्राथमिक अहवाल प्राप्त झाला पाहिजे. त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करायची भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. तीच भूमिका महायुतीची आहे. ओके. शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणं म्हणजे जे अमित शहानं शिवसेना राष्ट्रवादी फोडली त्यांचा सत्कार करण्यासारखं आहे असं संजय राऊतांचं कालच्या पत्रकार परिषदेच्या बोललो ना संजय राऊतांवर. मी सांगितलं ना, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे. महाराष्ट्रातलं उबाटाचं राजकीय स्थान दिवसेंदिवस खाली 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 जात चाललेलं आहे आणि ते खाली जाण्याला कारणीभूत केवळ संजय राऊत आहेत. त्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊत अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत आणि कुठेही शिवसेना कोणी फोडलेली नाही. आपण बघा, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं हे संजय राऊतांना ठरवायचा अधिकार नाही ना आम्हाला ठरवायचा अधिकार आहे. हे ठरवायचा अधिकार घटनेनं दिलाय माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि त्याच्यावरती आहे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट. 2-2.5 वर्ष आम्ही माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलो, आम्ही आमची भूमिका मांडली, आम्ही आमचे कागदपत्र दिले, आम्ही आमचे पुरावे सादर केले, आम्ही आमची ॲफिडेव्हिट दिली केंद्रीय निवडणूक आयोगाकडं. निवडणूक आयोगानं ते तपासून शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचे अधिकृत आहे त्यांना धनुष्यबाणाचं चिन्ह दिलं. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मग कुठं पक्ष फोडायचा प्रश्न आला? पक्षाचं चिन्ह तेच आहे, पक्षाचं नाव तेच आहे. उलट 2019ला ज्या भूमिकेतनं आम्ही निवडून आलो ती भूमिका सोडून ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांना कडेला घेऊन कोण बसलं? महाविकास आघाडी करून. ह्याचं उत्तर संजय राऊतांना म्हणा तुम्ही अगोदर द्या. त्यामुळं मी म्हणलं ना, संजय राऊतांना असं वाटतं ते स्वतः बोलतात म्हणजे ते विश्वज्ञानी आहेत, त्यांना सगळं ज्ञान आहे, ते बोलतात ते सगळं तंतोतंत खरं असतं. त्यामुळं संजय राऊतांनी ते या मानसिकतेतनं बाहेर यावं. वस्तुस्थिती आहे जी कायद्याला, घटनेला, नियमाला धरून आहे त्याला अनुसरून संजय राऊतांनी बोलावं. पालकमंत्री पदाचा वाद अजून संपत नाहीये. खरं तर सीएम आल्यानंतर तो वाद तातडीनं सोडवला जाईल असं म्हटलं जात होतं, पण आता शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये सुद्धा वाद सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या इमारत जी आहे त्याच्या नूतनीकरणावरनं कधी सुटणार हा पालकमंत्री पदाचा वाद? मॅडम, काल सुद्धा आपण ऐकलं पालकमंत्री 2च जिल्ह्यांच्या संदर्भातला प्रश्न थोडासा उपस्थित झालेला आहे, रायगड आणि नाशिक. त्यामुळं आता ही तिघंजण एकत्र बसतील. बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यातनं आले, 26 जानेवारीचे कार्यक्रम होते, मंत्रिमंडळाच्या बैठका होत्या, पुन्हा माननीय शिंदे साहेबांचे आभार दौरे महाराष्ट्रभर सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या कामामुळं प्रत्येकजण बाहेर आहे, पण लवकरच या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याचा प्रश्न समन्वयातनं खेळीमेळीतनं सुटेल एवढं मी सांगतो. ओके, थँक्यू. तीर्थक्षेत्राचा जो रस्ता कोल्हापूरच्या इथे जो वाद अजूनही आहे, कुठं तीर्थक्षेत्र मार्ग जो आपण तयार करतोय नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत, हा तो कुठला होता तुमचा? कोल्हापूरचा शक्तीपीठ शक्तीपीठ मार्गाला घेऊन जो विरोध सुरू आहे कोल्हापूरमधून अजूनही त्याला विरोध होताना दिसतोय. आपण भूमिका घेतलेली आहे की जिथे विरोध आहे तिथे हा मार्ग जाणार नाही, परंतु त्यामुळे एक मोठा प्रकल्प जो आहे तो बाधित होतोय किंवा त्या प्रकल्पाला खीळ बसले असं दिसून येत आहे का? नाही, याच्या बाबतीत बरं का, आता आमचे सहकारी मंत्री महोदय कोल्हापूरचे आंबेडकर साहेब इथं आहेत, आमचे तिथले दुसरे मंत्री मुश्रीफ साहेब आहेत, तिथले सगळे आमचे आमदार खासदार आहेत. हे सगळेजण CM साहेबांच्या बरोबर चर्चा करतील. शेवटी लोकभावनांचा आदर केला पाहिजे. लोकांची जी मानसिकता आहे, लोकांची जी भूमिका आहे
ती समजून आमचे लोकप्रतिनिधी तिथले स्थानिक सगळेजण एकत्र बसून माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यातनं मार्ग निघेल. ओके, थँक्यू. सर, एकच शेवटचा प्रश्न आहे. सरकारी सोयाबीन खरेदी जी आहे बंद झाल्यानं राज्यातले जे सोयाबीन उत्पादक आहे त्यांच्यावरती मोठं संकट आलेलं आहे. आपलं सरकार होतं त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन पूर्ण केलं जाईल का आता तरी? यापूर्वीच्या सोयाबीन खरेदीला पहिल्यांदा एकदा 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली, पुन्हा दुसरी मुदतवाढ 7 जानेवारीपर्यंत मिळाली आणि तरी देखील अजून सोयाबीन शिल्लक आहे. कालच माझं माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी ऑलरेडी 7 तारखेच्या अगोदरच प्रस्ताव केंद्र सरकारकडं अधिक मुदतवाढ अजून 15 दिवसाची मिळावी म्हणून पाठवलेला आहे. आणि काल रावल साहेबांचं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं झालंय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोलून ही मुदतवाढ द्यावी महाराष्ट्राची म्हणून त्याचे आग्रही आहेत. या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. 15 दिवसांची केंद्रीय मंत्र्यांकडून ऑलरेडी मुदतवाढ दिलेली आहे, मात्र राज्यात लेवलला सांगितलं जातं की नाही, हे तुम्ही कशाच्या आधारे सांगता? अजून ऑफिशियल ऑर्डर्स तर आल्या पाहिजेत. केले त्यांना. ऑफिशियल ऑर्डर्स आल्या पाहिजेत ना. मी तेच म्हटलं साहेब, काल पणन मंत्र्यांची माझी चर्चा झाली. आपल्या महाराष्ट्रातले माननीय रावल साहेब त्यांनी सांगितले की मुदत संपायच्या अगोदरच आम्ही प्रस्ताव मुदतवाढीचा पाठवलेला आहे. 15 दिवस मुदतवाढ मागितलेली आहे. काल माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटले की केंद्रीय मंत्री महोदयांशी मी सुद्धा बोलतो आणि आपण प्रयत्न करू मुदतवाढ महाराष्ट्राच्या सोयाबीन खरेदीला मिळावी म्हणून. हाजी, मंत्रिमंडळ विस्तार होऊन 2 महिने झाले, मात्र मंत्र्यांचे जे OSD आणि जे साहेब जे आहेत त्यांना काल ज्यांचे प्रस्ताव आले होते त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आमचे OSD, PS सगळे बरोबरच आहेत. कुठं काय अडचण काय? राष्ट्रवादी आणि शिवसेने तुम्ही आता 2 तास झाले बघताय माझं काम. ऐका ना, माझं काम चाललेलं बघताय का नाही? माझे सगळे अधिकारी इथं माझे उभे आहेत. तर पण काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या OSDचे जे प्रस्ताव गेलेले आहेत हे देखील नाकारलेले आहेत, मात्र त्यावरती पुढे विचार केला जाईल असं देखील म्हटलं जात आहे. हे कसं आहे, तुम्हाला IQ बातम्या आहेत ह्या. IQ बातम्या आहेत. आता आम्ही 2 मंत्री इथं बसलो, तर आम्हाला PA आहे, आम्हाला OSD आहेत, आम्हाला PS आहेत. काय अडचण नाही. आता काय होतं, बऱ्याचदा आमच्याकडनं आम्ही पत्र उशिरा देतो किंवा अगोदर मला वाटतं मला ह्याला घ्यावं, पुन्हा वाटतं ह्याला घ्यावं. आम्ही 2-2 पत्र देतो. जागा एकच असते. मग विचार नव्हते वरनं, बाबा तुम्ही 2 पत्रे दिले त्यातलं कुठला हवा आहे तुम्हाला. हे तांत्रिक बाबी आहेत. त्याच्यावरनं काय फार मोठा वाद व्हावा त्यांच्या नावाला खुल्ली पाळण्यात आलेली आहे. नाही, असं काय नाही.